नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. सकाळचे आता 4 वाजलेले आहेत आणि 4 वाजता मला थोडंसं लवकर आवरायचं आहे. तर चला, आज मस्त स्वयंपाक करणार आहे, तर ते पण पहा. आणि स्वयंपाकामध्ये काय भाजी बनवते आणि एवढ्या लवकर, तर ते पण पुढे पहा कशासाठी आणि का. तर आता 4 वाजले तर पहाटेच्या. तर चला, आता पूर्ण व्हिडिओ पहा आणि काय करते काय नाही ते सुद्धा पहा. मस्त रेसिपी पण बनवते सकाळी सकाळी आणि लवकर. तर चला, डिटेल पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता खिडकीतून तुम्हाला दिसतच असेल, लाईट बाहेरची चमकते घरातली खिडकीच्या काचावर, त्याच्यामुळं तसा दिसतंय. तर सकाळचे 4 वाजले होते, तर सकाळी लवकर जायचं होतं. त्याच्यामुळं मला संध्याकाळीच सांगून ठेवलं होतं की मला सकाळी लवकर जायचं आहे. विशालच्या पप्पांनी सांगितलं होतं की मला पुण्याला जायचं आहे, तर सकाळी लवकर उठ आणि मला स्वयंपाक करून दे, म्हणजे टिफिन बनवून दे. तर मी म्हणलं चला आता भाजीला पण काय बनवावं. तर मस्त मग मी लवकर उठले 4 वाजता, कारण त्यांना खायची होती शेवग्याची शेंग मसाल्यातली. तर आता ही सुकी डब्याला देता येते ना, त्याच्यामुळे ती पण त्यांना आवडते. तर पूर्ण रेसिपी जर पाहिजे असेल तर आहे मोठ्या व्हिडिओमध्ये. पण मी मसाला शेंग बनवली. आधी शेंगा वगैरे कट करून घेतल्या, त्याच्यानंतर शिजवून घेतल्या. मग 1 ते 1.5 तास माझा स्वयंपाकामध्येच गेला. चपात्या काय त्यांना 3 ते 3.5 नेतात, पण भाजीसाठी खूप वेळ लागतो. कारण एवढा मसाला वाटायचा, काढायचा, भाजायचा, त्याच्यानंतर इकडे शेंग पण शिजायची आणि मस्त मसाला परतून दिलेला आहे. तर अशी टिपिंगसाठी मसाला शेंग तुम्ही शेवग्याची देऊ शकता. खूप छान होते आणि भारी पण होती, खायला पण टेस्टी. तर आता इथं चपात्या वगैरे झाल्या होत्या, शेवग्याची शेंग पण तयार झाली होती. तर आता जवळजवळ 5 वाजत आले. तर 1 तासामध्येच मी हा सगळा स्वयंपाक करून घेतला. मसाल्याची शेवग्याची शेंग आणि जवळजवळ 7 ते 8 चपात्या बनवल्या होत्या. कारण आता जास्त चपात्या बनवूनसुद्धा उपयोग नाही एवढ्या लवकर. इतक्या सकाळी सकाळी त्या कडक होतात दुपारपर्यंत. त्याच्यामुळे मी त्यांच्यापुरत्याच बनवल्या होत्या आणि म्हणलं राहिल्या तर आम्हाला नाश्त्याला होतील थोड्याशा. तर आता इकडं मी चपात्या लाटून घेतल्या, त्याच्यानंतर इकडं भाजी पण टाकली. तर शेंग शिजल्यामुळं काय फक्त मसाला परतून घेतला आणि शिजलेली शेंग टाकली. तर मस्त मासाळू शेंगा आहेत, ह्या गावावरूनच आणलेल्या आहेत. तर त्यांना त्या दिवशी मी पण बनवली होती अशी मसाल्यातली सुकी शेंग, तर आवडली. त्याच्यामुळं रात्री सांगून ठेवलं होतं, मला मसाल्यातली शेंग बनवून दे सकाळी डब्यामध्ये. तर म्हणलं ठीक आहे, लवकर उठल पण करून देईल. तर आता इथं छान मग डबा भरायचं काम चालू आहे. अजून चहा पण बनवायचा आहे त्यांच्यासाठी. तर आता जवळजवळ 5 वाजत आले. तर 1 तासामध्येच आवरला. स्वयंपाकाला नाही वेळ लागला, कारण मसाला वगैरे मी भाजून घेतला, मिक्सरला बारीक केला, शेंग तोपर्यंत शिजायला टाकली, तर झालं पटकन. पीठ पण मळून घेतलं आणि चपात्या पण लाटून घेतल्या. तर आता चपात्या मी डब्यात भरून ठेवल्या, भाजी पण ठेवली, पण उघडंच ठेवलेलं आहे, कारण चहा वगैरे होईस्तोपर्यंत इकडं थंड होईल चपाती पण आणि शेवगा मसाला पण आपला. तर आता हे मी साईडला ठेवून देते आणि त्यांना चहा पण ठेवते. दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता इकडं माझी कंजूशी बघितली का तुम्ही? तर सगळ्याच बायकाची अशी कंजूशी असेल, कारण आपल्याला थोडंही वायाला जाऊ दे वाटत नाही. तेलाची पिशवी मी सकाळी उठल्यावर फोडली होती, पण सगळं तेल काढून घेतलं. असं वाटलं अजून त्यात थोडंसं निघेल, म्हणून डायरेक्टच बाटलीमध्ये त्याचं पिशवीचं तेल तोंड लावून वरती उभी करून ठेवली, की राहिलेलं सुद्धा थोडंसं तेल त्या बाटलीमध्ये येईल म्हणून. तर हे पहा, इथं पण काढले आणि हे पण भरून ठेवलेलं आहे, पण थोडंसं राहिलं होतं, तर ते पण मग मी पिशवीच त्याला उभी करून ठेवली. तर असं सगळ्याच बायका करत असतील घरामध्ये. तर बायकांचं हेच असतं, म्हणजे बारीक मोठं पाहायचं किंवा काही वायाला जाऊन द्यायचं नाही. तर आता इथं फक्त दूध टाकून घेतले आणि चहापत्ती टाकली. शुगर म्हणजे शुगर असल्यामुळं काय मी साखर वगैरे त्यांना अजिबात देत नाही. फक्त दूध, पत्ती टाकून उकळून द्यायचं. तर डब्बा साईडला भरून ठेवला आहे, थंड होईल तोपर्यंत. आता हा चहा देते त्यांना. चहा प्यायल्याच्या नंतर मग ते आता जाणार आहेत. तर आता मिस्टरांची अंघोळ वगैरे झाली, ते पण बसले, तर कपडे वगैरे घालायचे बाकी आहेत अजून. पण म्हणलं चहा घ्या आधी, नाही तर चहा गार होईल आणि मग नंतर तोपर्यंत आता भाजी पण इथं थंड झाली, शेवग्याची शेंग. आणि मस्त आता डबा वगैरे भरून देते. पाण्याची बॉटल ही सगळं द्यायला लागतं, कारण बाहेर आता ऊन आहे ना, तर पाणी जास्त लागतं उन्हामुळं. तर म्हणलं घरातूनच 1 बॉटल घेऊन जा. तर मग आता चहा वगैरे घेतल्याच्यानंतर आता जवळजवळ 5:30 वाजत आले, तर 5:45 झाले होते. तर असेच 2 तास तर असेच गेले. म्हणलं चला 4ला उठलेले, तर जवळजवळ 6 वाजले होते त्यांना निघोस्तोपर्यंत. तर आता त्यांचं चहा पाणी वगैरे झालेलं आहे आणि आता ते निघणारच आहेत. तर गोळी पण घेतात, कारण त्यांना पण शुगर असल्यामुळं सकाळी 1 गोळी आणि संध्याकाळी 1 घेतात. आता गोळी पण 1 कट करून घेतली, पाण्याची बाटली, डब्बा आणि आता पुण्याला चाललेले आहेत. त्याच्यामुळं मग लांब जायचं आहे ना, तर आता निघालेत 6 वाजता. तर त्या चावी कुठं फोन असं विसरतं रोज, म्हणजे कुठं ठेवलेलं असतं लक्षात येत नाही पटकन.
तर आता सकाळी 6ला गेलेले, संध्याकाळी किती वाजतात काय सांगता येत नाही. 7 वाजतात, कधी 8 पण वाजतात, नाही तर ट्रॉफिक लागलं तर 11 पण वाजतात. तर आता सकाळी निघाले, पण परत काय झालं, फोनच विसरला घरामध्ये. तर असंच होतं गडबडीमध्ये सकाळच्या, आणि त्या लोकांचे पण फोन येतात सारखे, की लवकर या, लवकर या. मग सकाळी-सकाळी ते असं गडबड गोंधळ असतो ना, तर मग विसरून जातं माणूस. त्याच्यामुळं मग फोन पण विसरला. म्हणलं चला आता दरवाजा वगैरे बंद करूया, आणि थोडा वेळ मग मी आत किचनमध्ये आले. त्याच्यानंतर त्यांना वाटं लावलं आणि मस्त सगळं झाकापाक करून ठेवलं. तर आता सकाळचे जवळजवळ 10:30 वाजत आले. तर पाहिली ना सकाळची रुटीन आणि गडबड पण कशी असते ती. कारण सकाळी लवकरच उठायला लागतं आणि लवकरच स्वयंपाक करावा लागतो. कारण जर सकाळी स्वयंपाकाचा कंटाळा केला ना, तर दिवसभर यांना उपाशीच राहायला लागतं, म्हणजे बाहेरचं खायला लागतं. त्याच्यामुळं मग माझं कसं असतं, सकाळी थोडं लवकर उठायचं आणि परत वाटलं तर झोपायचं. मग मी ते गेल्याच्या नंतर परत थोडा आराम करते, नंतर बाकीच्या कामाला लागते. तर अशी होती सकाळची 4 वाजल्यापासूनची रुटीन. तर 5-5:30 वाजेपर्यंत ते गेले. तर चहा पाणी वगैरे त्यांना दिलं आणि मग त्याच्यानंतर मी परत झोपले. परत मग माझं आवरून घेतलं. उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली आणि मग मला मस्त आता तूप बनवायचं आहे. तर ते पहा तुम्ही कसं तूप बनवते. याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेले, आणि परत आमचं दुपारचं तर व्हिडिओमध्ये मस्त व्हिडिओ आहे. तर पहा तुम्ही सुद्धा, कारण फक्त घरातलीच रुटीन आहे, आणि नंतर जर गेले संध्याकाळी बाहेर तर ते पण तुम्हाला मी दाखवीन. तर चला पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता ही साई आहे ना, जवळजवळ 15 दिवसाची मी साठवून ठेवलेली आहे, थोडी थोडी करून. कारण दूध आणतो ना आम्ही, त्याच्यावर येते साई. त्याच्यामुळं मग मी काय करते, थोडीशी पातेल्यात साठवून ठेवते आणि नंतर एकदम एकत्र जास्त झाले ना, मग तूप करून घेते. तर आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तूप बनवत आहे. तर नेहमी मी काय करते, रवीने वगैरे गुसाळते, नाही तर मिक्सरला लावते. पण आज डायरेक्ट ताटामध्ये ओतून घेतले आणि त्याच्यामध्ये फक्त बर्फ टाकूनच तूप करणार आहे. तर बर्फ टाकला ना, ते बरोबर लोण्याचा गोळा तयार होतो. आणि मस्त आता मी बर्फ तयार करायला ठेवला होता सकाळीच. म्हणलं मला माहीत होतं आज मी तूप करून घेणार आहे. तर थोडंसं होतं घरगुती खाण्यापुरतं, जास्त काय निघत नाही. पण कधी पाव किलो, कधी 1.5 पाव असं निघतं 15 दिवसाच्या साईचं. तर मलाई क्रीमचं दूध असतं ना, त्याच्यामुळं मग ते थोडीशी त्याला मलाई निघते. आणि चांगलं दूध तापून घ्यायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. पूर्ण त्याला एकदम असा चपातीच्या पापोड्यासारखा पापोडा येतो साईचा, आणि ते आज्यात काढून घ्यायची. तर विकत आणण्यापेक्षा असं घरी थोडीशी मेहनत लागते त्याला, तर मी असं मस्त हाताने फेटून घेते. आणि त्याच्यानंतर मग आता कढईमध्ये टाकणार आहे. तर कढईमध्ये टाकलं थोडंसं, आणि मस्त त्याला आता तूप बाहेर पडत आहे म्हणजे, आणि ते खाली बेरी राहत आहे. तर अजून थोडंसं बाकी आहे प्रोसेस त्याचं तूप बनवायचं. तर चला मग ते पण करून घेतलं. आणि मस्त त्या दिवशी आळूच्या वड्या बनवल्या होत्या, तर त्याचीच एक पिठोळी मी डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली होती. तर ती पण सकाळी लक्षात आली. म्हणलं ते पण बनवून घ्यायचे, तळून फक्त फ्राय करायचं बाकी होतं, तर ते पण करून घेतले. असं परत आमचा दुपारचा स्वयंपाक चालू झाला. तर मग मी परत दुपारी आमच्यासाठी एकदम अशा तांदळाच्या उकडीच्या भाकरी बनवल्या होत्या. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता जवळजवळ संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. तर 6 वाजता थोडंसं आवरलं आहे. म्हणलं चला आता मस्त बाहेर जाऊया, थोडंसं चालणं पण होईल आणि थोडंसं बाहेरचं पण काम होतं माझं. त्याच्यामुळं म्हणलं चला ते पण काम होईल, आणि सारखं घरात बसून पण कंटाळा येतो. कारण दुपारच्या नंतर कामं आवरले ना, तर काय झोप पण लागत नाही. मग थोडंसं इकडं तिकडं गेलं तर तेवढंच टाईमपास पण होतो आणि आपलं पण चालणं होतं. तर म्हटलं चला जाऊया. आम्ही नेहमी जात असतो तिकडे सगूनच्या तिकडे, तर तिकडेच गेले होते. तर पहा पुढे काय आहे ती. तर तिथं पण गेल्याच्या नंतर मस्त तिथाली शूटिंग काढलेली ती पण पहा, आणि व्हिडिओमध्ये. दुपारी जेवणं वगैरे केले, थोडासा आराम केला, आणि नंतर 6 वाजता वैष्णवी बोलली, चल मम्मी नवीन एक शॉप झालेलं आहे बर्गर किंगचं, तिकडं जाऊया. तर मी बोलले मला बर्गर आवडत नाही जास्त, पण तुझ्यासोबत येते. तर ती बोलली फक्त मला सोबत चल, आपण दोघी मिळून जाऊया. तर म्हटलं चला मुलीच्यासाठी तर जायलाच पाहिजे. तर असं तिथं बर्गर वगैरे खाल्लं, मी पण थोडंसं खाल्लं. आणि ते त्याच्यानंतर मग बाहेर आलोत आणि घरी आलोत. संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजले आम्हाला येईपर्यंत. मग परत संध्याकाळचं रुटीन. चला कसा वाटला सकाळपासून 4 वाजल्यापासूनचा व्हिडिओ संध्याकाळी 8पर्यंत, तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, लाईकसुद्धा करा. परत भेटूया पुढच्या